मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि एक स्मॉल ट्रिप करायला जातोय आम्ही. आणि तुम्ही पाहू शकता समोर इतकं फॉग आहे ना, आणि त्या फॉगमुळे कंडेन्सेशन झालं आपल्या काचेवर. सकाळी का निघालो माहिती आहे? बिकॉज तुम्हाला दाखवायचं आहे मला की हे कसं दिसतं, कूर्ग जे आहे त्याचं अर्ली मॉर्निंग कसं दिसतं. हे टुरिस्ट पण ऑब्विसली उशिरात उठतात, तर त्यामुळे ना अर्ली मॉर्निंग ड्राईव्ह इन कूर्ग इज द बेस्ट. आणि आता राईट वरून बघा काय दिसणार आहे, आपले सूर्य देवता आलेले आहेत. सनराईज झालेला आहे आणि आम्ही जातोय एका पॉइंटवर जो आहे 14 किलोमीटर आमच्या हॉटेलपासून, आमच्या त्या स्टे पासून, नॉट हॉटेल, होम स्टे पासून. मित्रांनो, हा रोड बघा काय आहे की नाही बेस्ट. लेफ्टला आपले सूर्य देवता आहेत, समोर इतका मस्त रोड आहे. मला आहे ना अक्षरशः आपले कोकणाची आठवण आली यार हा रस्ता बघून. असंच काही आपलं कोकण पण दिसतं. पण इथे आहे ना टेम्परेचर आता 20 डिग्रीच्या खाली आहे. खूप थंडी वाजते, थंड थंड हवा येते, तर त्यामुळे एक खिडकी मी ओपन केली आहे, तर बाहेरचा तुम्हाला थोडासा आवाज येत असेल. बघा असा काही रोड आहे. या रोडवर अजून थोडा वेळ राहायचं आहे आणि मग नंतर NH 275ला जाऊन भिडायचं आहे. बघा ना काय सूर्य देवता दिसत आहेत यार आपले. बेस्ट यार बेस्ट. आणि ना हळूहळू हळूहळू फॉग जो होता ना तो क्लिअर होत चाललाय. पण आम्ही ज्या पॉईंटवर जातोय ना, असंच गुगल मॅप्सवर मी शोधत होतो कुठे जाऊ शकतो. इकडचे जे स्पॉट्स आहेत ना ते 9च्या नंतरच ओपन होतात, तर त्यामुळे असे भरपूर कमी स्पॉट्स आहेत ते पब्लिकली ॲक्सेसिबल आहेत. सगळे कमर्शियलाइजच केलेत ऑलमोस्ट. तर असे पब्लिक स्पॉट्स मी शोधतोय. तर आता आम्ही आलेलो आहोत चेताली रोडमध्ये. आणि चेताली रोड बघा तुम्ही काय मस्त दिसतोय. हा रोड आहे 15-20 मिनिटांपासून माटिकेरी सिटी, लाईक सिटी सेंटरपासून 10 ते 15 मिनिट असेल. आणि काय मस्त आहे यार, काय मस्त आहे. एक माझं रेकमेंडेशन आहे, जर तुम्ही कूर्गला येत असाल ना तर अर्ली मॉर्निंगच उठा. आणि ॲटलिस्ट आम्ही ॲक्च्युली आंघोळ पण अजून केली नाही आहे आणि डायरेक्ट ऑन द रोड. आता एक पॉईंट कवर करू चांगला, मी टाकलेला आहे, तो तुम्हाला दाखवतो कुठे जातोय. आणि त्यानंतर घरी जाऊ. घरी म्हणजे त्या होमस्टेमध्ये जाऊ आणि मस्त तिथे आज ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे या होमस्टेमध्ये. तर बघूया ब्रेकफास्टमध्ये काय मिळतं ते पण मी तुम्हाला सांगेन. आणि मग नंतर आपले युज्युअल स्पॉट्स बघायला जाऊ. तर व्हिडिओ आवडतोय ना तुम्हाला? व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आपल्या लोकांबरोबर शेअर करा. आणि ड्रायव्हिंगचे एन्जॉयमेंट घ्या, ड्रायव्हिंग एन्जॉय करा. तुमच्यासाठी मी वेगवेगळे अँगल्स कॅप्चर करण्याचे ट्राय केले आहेत, तर पूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला द्यायचा आहे मला. जसं मी गाडी चालवतोय ना तसं वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो आणि मध्ये मोरचा सुद्धा आवाज आलेला. इथे विविध तरीकेचे पक्षी वगैरे आहेत, पशु पक्षी आहेत. मस्त रोड होता ना, आम्ही इथे थांबलो आणि बाहेर निघालो गाडीचे, हे तुम्हाला दाखवायला. तिथे पार्क केली गाडी. आहे की नाही सुंदर ब्रिज, आहे की नाही सुंदर सकाळ. आणि आपले सूर्यदेवता तिकडे आहेत. हा रस्ता बघा यार, बेस्ट आहे की नाही. हा माझ्यासाठी पीस आहे, हे माझ्यासाठी शांतता आहे. वेडी वाकडे वळणांचा रस्ता, गाडी, अर्ली मॉर्निंग म्हणजे पहाट, आणि बस अजून काही नको. एक सिंपल गाडी हवी, चांगला रस्ता हवा, मस्त रस्ते हवे, बिना खड्डेवाले, ट्रॅफिक नको. आणि बस चालवत राहायचं, चालवत राहायचं, चालवत राहायचं. वाव, बघितलं तुम्ही पक्षी? बघितलं?
तर आम्ही ज्या पॉईंटवर जातोय ना आता, त्या पॉईंटला जायचे रस्ते बघा एकदम घाटासारखे आहेत, वेडी वाकडे वळणे. सकाळचे वाजलेले आहेत 6:15 आता, आणि 5 मिनिटात आपण पोहोचू. वाव, तर मी जातो या रोडने आणि लेफ्टला एकदम खोल दरी आहे आणि सगळं फॉग दिसतंय. इवन असं खाली काही दिसतच नाहीये, किती स्टीप आहे. वाव, यासाठी तुम्ही अर्ली मॉर्निंग उठायला पाहिजे आणि एक्सप्लोअर करायला पाहिजे. बिकॉज जेव्हा गर्दी होते ना तेव्हा मजा नाही येत. मित्रांनो, आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे कुठेतरी दाखवत होता कठाले कडू व्ह्यू पॉइंट, बट इकडे आहे ना